आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी म्हणजेच मोबाईल धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत। तरीही आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। सध्याच्या या डिजिटल काळात मोबाईल फोन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे। बऱ्याच लोकांना तर मोबाईल फोन शिवाय एक दिवसही काढणे शक्य होणार नाही। आजचे युग हे मोबाईल फोनचे युग बनले आहे। ज्या प्रकारे अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या उपयुक्त गरजा आहेत, त्याचप्रमाणे आजच्या काळात मोबाईल फोन हा सुद्धा एक महत्त्वाची गरज बनला आहे। अशातच सर्व मोबाईल वापरणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। जर का कुणी एका मोबाईल फोन मध्ये 2 सिम कार्ड अनावश्यकपणे वापरत असेल तर अशा मोबाईल वापरणाऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क म्हणजे दंड घेतला जाऊ शकतो। म्हणजेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण एक्स्ट्रा चार्जेस म्हणजेच ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे घेतले जाऊ शकते। अशी बातमी 4-5 दिवसापूर्वी प्रसारित झाली होती। ट्राय कडून या बाबतीत एक प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याचे देखील सांगण्यात आलेले होते। मात्र आता या सर्व बातम्याबाबत ट्रायने एक स्पष्टीकरण दिले आहे। केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया कडून 6 जूनला नॅशनल नंबरिंग प्लॅनचा आढावा जाहीर करण्यात आला होता। त्या योजनेबाबतीत संबंधित घटकांकडून अभिप्राय मागवण्यात आले होते। मात्र काही प्रसार माध्यमांमध्ये ट्राय कडून मोबाईल फोन आणि लँडलाईन क्रमांकावर फी म्हणजेच पैसे आकारणे प्रस्तावित असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या। जे मोबाईल वापरकर्ते एका मोबाईल फोन मध्ये 2 सिम कार्ड वापरतात त्यांच्याकडून दंड आकारला जाणार असल्याच्या बातम्या देखील प्रसारित झाल्या होत्या। मात्र आता या संदर्भात ट्रायने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून म्हणजे ट्विटर हँडल वरून शुक्रवारी म्हणजे शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी एक ट्विट करून सांगितले की मोबाईल फोन मध्ये 2 सिम कार्ड वापरणाऱ्यांकडून अशा प्रकारचा कोणताही दंड किंवा फी आकारली जाणार नाही। एका फोन मध्ये 2 सिम कार्ड वापरणाऱ्यांकडून दंड वसूल केला जाणार आहे या अफवांवर मोबाईल धारकांनी आणि जनतेने अजिबात विश्वास ठेवू नये। जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ट्राय कडून सांगण्यात आले आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।